नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आणि अनेक लोकांचे प्राण गेल्यानंतर अखेर अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विक्रमगड, जव्हार फाटा व नांदगाव येथे ओव्हरब्रिजचे भूमिपूजन 27 जानेवारी रोजी शनिवारी करण्यात आले. पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते विक्रमगड, जव्हार फाटा व नांदगाव या ठिकाणच्या ओव्हरब्रिजसाठी भूमिपूजन झाले. यावेळी गावित यांनी महिलांना भूमिपूजनाचा मान दिला. तर यावेळी गुजरातच्या आरसी पटेल या कंपनीचे ठेकेदार उपस्थित होते, ज्यांनी या ब्रिजचे काम हाती घेतलं आहे. त्यांनी यावेळी मार्गदर्शन ही केले. यहाँ पे जव्हार फाटा पे 20 मीटर का स्पान रहेगा. उसकी हाइट रहेगी 5.5 मीटर और टुवर्ड सूरत साइड में उसकी लेंथ रहेगी 300 मीटर और बॉम्बे साइड टुवर्ड बॉम्बे साइड में 200 मीटर उसकी लेंथ रहेगी. और ये टोटल 6 लेन जो हाईवे है उतना ही चौड़ा रहेगा. हाँ, और दोनों साइड सर्विस रोड बनेगा. नहीं, एक उसका ऊंचाई कितना है? 5.5 मीटर पूरा. और लंबाई कितना रहेगा? चौड़ाई वही 20 मीटर. 20 मीटर. हाँ, ये रोड पे क्या करेगा? यहाँ पे कुछ नहीं, सर्विस रोड आएगी. बंद करेगा, सर्विस रोड रहेगा. ये जो है वो नहीं. अपना जो क्रॉसिंग रहेगा वो जव्हार फाटा का जो रोड आ रहा है वहाँ से क्रॉसिंग होके सर्विस रोड बनेगा 7.5 मीटर 7 मीटर चौड़ाई में. और वो वहाँ से ये रास्ता भी उसके साथ कनेक्ट होगा, दोनों सर्विस रोड के साथ. और जो एक्सीडेंट रोकने के लिए ये जो VUP है पहले 12.5 मीटर का था, तो ये कुछ आंदोलन के बाद इसको 20 मीटर किया गया है. उसके 20 फुट मतलब 60 फीट के आसपास रहेगा वो. और उसका जो ये फिर बाद में बंद हो जाएगा. अभी मीडियन सर्विस रोड, अभी सर्विस रोड जैसे चालू हुआ तुरंत मीडियन अभी बंद कर देंगे इसको. वो जो एक्सीडेंट हो रहे हैं वो उसकी वजह से हो रहे हैं, तो अभी वो मीडियन बंद कर देंगे. और फिर ब्रिज के नीचे से नंदुरबार जो मस्ताना नाका है वो ब्रिज के नीचे से गाड़ियाँ टर्न होके आएगी. टेम्पररी मतलब ये काम होगा. हाँ डायव्हर्जन रहेगा वो. त्यांचं असं म्हणणं आहे की हा ब्रिज होईल प्लस याला सर्व्हिस रोड येईल. आपण हा मनोरवर येणार ना, हा सरळ ब्रिज खालून जाणार. ब्रिज के नीचे से जाएगा ना ये. हाँ जाएगा. वसंत शेठ हा ब्रिज खालून जाणार नाही, हा रस्ता ब्रिज करून जाणार हो. तुम्हाला सर्व्हिस रोड देणार ना ते. इसका 20 मीटर का जो है 20 मीटर लंबाई है, किधर तक आएगी? वो तो जो अपना जो ओपनिंग है वहाँ पे ही आएगी. तिथे ओपन आहे. वहाँ से हुआ तो यहाँ किधर तक आएगी? सर वो तो जो ओपनिंग है वही 20 मीटर का है अपना. नहीं ना, आप कहाँ से ओपनिंग करेंगे? कहाँ से होगा? ओपनिंग कहाँ से करेंगे? ओपनिंग कहाँ से करेंगे? जव्हार फाटा पण करते हे काय आहे? वो जो अपना ओपनिंग जो रोड आ रही है ना, हाँ सेंटर पकड़ा, वही बोल रहा हूँ. हाँ, तो यहाँ तक कहाँ तक आएंगे? 20 मीटर. 20 मीटर म्हणजे त्यातनं जवळजवळ 60 फूट म्हणजे 6 गाड्या पास होतील. भरपूर झालं तो आपल्याला. हाँ आधा इधर रहेगा, आधा इधर रहेगा. हा सर्व्हिस रोड आहे. हाँ. तर यावेळी शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, शिवसेना पालघर तालुका प्रमुख नितीन सातवी, माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग गोवारी, टेन ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सदू गणेशकर, उपसरपंच रेहाना पटेल, ग्रामपंचायतीचे सदस्य रवींद्र गणेशकर, इतर ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य, माजी सरपंच, पोलीस पाटील, पत्रकार बंधू, ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या. ह्या ओव्हरब्रिजमुळे जव्हारला जाणारे येणारे रस्ते इथे अनेक अपघात झालेले आहेत. हजारो लोकांचे आजपर्यंत इथे निधन झालेलं आहे. आता त्यावेळी पासून इथे इकडचे स्थानिक आणि माजी पंचायत समिती सदस्य आणि आपला कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गोवारी यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत की या ठिकाणी ओव्हरब्रिज व भुयारी मार्ग व्हावा, यासाठी त्यांनी बरेचसे प्रयत्न केलेले आहेत. पांडूजी, आज या ठिकाणी जे ओव्हरब्रिजचा ओपनिंग झालेला, भूमिपूजन झालेलं आहे आणि तुमची जी मागणी आहे की या ठिकाणी
एक छोटासा ब्रिज व्हावा, भुयारी मार्ग व्हावा. तर हे लोक जे तुम्ही मागणी केलेली आहे, गावित साहेब, खासदार गावित साहेबांनी आश्वासन दिलेले आहे का ओव्हरब्रिज नंतर आम्ही ते भुयारी मार्ग ठेवू, तर काय हे ठेवणार आहे तर तुम्हाला आश्वासन आहे, काय बोलाल याबद्दल? आता आम्ही 2015ला मी जेव्हा पंचायत समितीला पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस आम्ही इथे सर्व पक्ष मिळून आणि रास्ता रोको आम्ही केलेला होता. त्यानंतर NHIचे अग्रवाल ह्या साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही इथे रस्त्याचे पाठपुरावा करू. त्यानंतर आम्ही दिल्लीला 2 वेळा IRBच्या ऑफिसला जाऊन आलो आणि ते पाठपुरावा केला. त्याच्यानंतर गावित साहेब हे खासदार झाले, त्यांनी विधानसभा अधिवेशनमध्ये वगैरे प्रश्न मांडून हा रस्ता मार्गी लावला आणि गावित साहेबांच्या ह्याच्याने हा रस्ता झालेला आहे ओव्हरब्रिजचा. परंतु आत्ता जे साहेबांनी तुम्ही प्रश्न विचारला मला की ह्या बोगद्यात याचं काय आश्वासन दिलं, पण आत्ता जे साहेबांनी आम्हाला आमचं म्हणणं आहे की हा जो कनेक्ट रस्ता आहे म्हणजे राऊंड मावरीनं हा पालघरला जाणारा रस्ता आहे आणि ते बोलतात आम्ही सर्व्हिस रोड दिलेला आहे, पण सर्व्हिस रोड पण त्याला याच्याने जावं लागेल, कशाने? आउटसाईडने जावं असेल, रॉक साईडने जावं लागेल. मग असं पुन्हा ते येरं माझ्या मागल्या तीच परिस्थिती होणार आहे आणि त्यासाठी आम्ही मागणी घातली गावित साहेबांकडे की इथे ह्या छोटा तरी जसा मस्तान नाक्याच्या समोर, मस्तान हॉटेलच्या समोर जसा छोटासा बोगदा आहे तसा इथं बोगदा ठेवावा अशी आम्ही मागणी घातली. त्यानंतर गावित साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. हे आश्वासन कुठपर्यंत चालतं हे आम्ही बघू किंवा पाणी पुसले जातील हे आश्वासनला हे पण सांगता येत नाही, परंतु आम्ही इथं अमारण उपोषण करणार आहोत. जर बोगदा झाला नाही तर आम्ही अमारण उपोषण करणार आहे, जसं जरांगे पाटलांनी चालू आहे त्या पद्धतीने आम्ही ते करणार आहोत. कारण का जे आमचे आदिवासी समाजाचे जे तरुण पोरं गेलेले आहेत, आता 1-1 वर्ष म्हणजे लग्न होऊन महिन्याच्या आत अपघात होऊन मेलेले आहेत, 15 दिवसाने अपघात होऊन मेले, त्या नवीन म्हणजे तरुण पोरी विधवा होऊन बसलेल्या आहेत. अशा परिस्थितीत इथं जर पुन्हा तेच होणार असेल तर ते योग्य नाही आमच्या मताने. आणि केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने तिथे थोडीशी अजून पूर्तता करून तो छोटासा बोगदा करावा ही आमची मागणी आहे. गावित साहेबांना आश्वासन दिलेलं आहे, पण आता त्यात कुठपर्यंत पाठपुरावा करतात ते त्यांच्यावर आहे आणि ते लोकसभेचे खासदार आहेत आणि त्यांनी ते मार्ग लागावा ही आमची त्यांच्याकडे मागणी आहे. खासदार गावितांनी आश्वासन दिलेले आहेत, परंतु हा रोड हा भुयारी मार्ग सेक्शन झालेला आहे तरी सुद्धा हे बोगदा ठेवतील. आता बोगदाची आम्ही मागणी घातलेली आहे, बोगदा ठेवायला पाहिजे अशी आमची ग्रामस्थ लोकांची मागणी आहे. आणि इथं पहिली गोष्ट म्हणजे मोठं हॉस्पिटल होतं, 200 खाटाचं हॉस्पिटल आहे, ॲम्ब्युलन्स येतात, आमच्या आदिवासी बाया जंगलातून भाडे लाकडांचे भाडे डोंगरावर घेऊन येतात, ते पुन्हा तिथून येणार, ते असे पुन्हा एक अर्धा 500 मीटर जाऊन पुन्हा फिरून येणार. हे म्हणजे लोकांची हॅरेसमेंटच आहे ना या आदिवासी समाजाला. अजून कितीपर्यंत पिलणार आदिवासी समाजाला? शेती पण आहे तिकडे आणि शेती आहे, लागवडी आहे. ह्या भूमिपूजनसाठी प्रमोद चंदकेही इथे उपस्थित झालेले आहेत. ते तारापूर येथून आलेले आहेत आणि भाजपचे ते पदाधिकारी आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलू. सर, तुम्ही आज इथे या ठिकाणी आलेले आहेत, आज इथे भूमिपूजन झालेलं आहे ओव्हरब्रिजच्या, त्या संदर्भात काय बोलणार? हे ओव्हरब्रिज एक्सप्रेस हायवेवरून माननीय मोदी साहेब यांच्या 5,000 कोटीचा प्रकल्प आहे आणि मनोर या ठिकाणी अपघात स्थळी असं घोषणा असल्यामुळे आणि गावित साहेब यांनी खूप प्रयत्न करून हा मार्गीच थांबून लावला आणि त्याने आश्वासन दिलेलं आहे की इथे कुठे अपघात होणार नाही आणि सुरक्षिततेचं पूर्ण भान देऊन हे प्रकल्प होणार यासाठी त्याने आश्वासन दिलं. त्याबद्दल माननीय गावित साहेबांचा धन्यवाद. ठीक आहे. खरं तर अनेक वर्षापासून मागणी असलेले आणि ब्लॅक स्पॉटच्या नावाने ओळखला जाणारा जव्हार फाटा येथे ओव्हरब्रिजची खूप आवश्यकता होती आणि अखेर येथे ओव्हरब्रिज उभे राहणार आहे. यामुळे अनेकांना दिलासा देखील मिळाला आहे. तर सध्या या ब्रिजसाठी सर्व्हिस रोडचे काम सुरू आहे. हे ओव्हरब्रिज 3 ते 4 महिन्यातच तयार करण्याचा ठेकेदारांचा मानस आहे, असे यावेळी कॉन्ट्रॅक्टर म्हणजेच ठेकेदार कल्पेश पटेल यांनी सांगितलं. तर नवीन तंत्रज्ञान वापरल्यामुळे हे ब्रिज चांगल्या प्रकारे राहील अशी अपेक्षा यावेळी राजेंद्र गावित यांनी व्यक्त केली. तर वास्तविक पाहता जव्हार फाटा येथे ओव्हरब्रिज होणे अत्यंत गरजेचेच होते. तशी मागणी ही अनेक वर्षापासून सर्वच ग्रामस्थ नागरिक करीत होते.
जव्हार फाटा येथे ब्रिज व्हावा यासाठी आजपर्यंत अनेकांनी मोठी आंदोलने केली, प्रयत्न केले आहेत. मात्र अखेर राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नाने त्यांच्या हस्ते या ब्रिजसाठी भूमिपूजन झालं आहे. मात्र भूमिपूजनाच्या अगोदरच काही लोकांमध्ये, नागरिकांमध्ये चर्चा होती की प्रयत्न करणारे बाजूला, मात्र खासदार गावित हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी चर्चा काही नागरिकांमध्ये होती. मात्र या चर्चेला पूर्णविराम देत शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पाहूया. शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण आपल्या बरोबर आहे आणि या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे. त्यांच्याशी पाहूया. सर, काय बोलणार? राजेंद्र गावित यांच्या हस्ते भूमिपूजन झालंय आणि एवढ्या वर्षानंतर खूप चांगलं इथे काम होत आहे, काय बोलणार तुम्ही? बघा, हा जो विक्रमगड फाट्यावरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजची खूप आवश्यकता होती. तिथे जवळ 2,000 लोकांचे बळी गेलेले आहेत त्या क्रॉसिंगमध्ये आणि बरेच वर्ष प्रयत्न करून सुद्धा हा ब्रिज होत नव्हता. परंतु आदरणीय खासदार राजेंद्र गावित साहेब यांनी प्रयत्न करून आणि तो मंजूर करून आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्याबद्दल खासदार साहेबांचं जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत आणि आपण हे काम लवकरात लवकर होऊन या जे मृत्यूचा सापळा हा बनलेला आहे याच्यातनं लोकांची सुटका होईल अशी आशा आपण या निमित्ताने बाळगूया. सर, लोकांमध्ये अशी चर्चा आहे की प्रयत्न कोणी दुसऱ्यांनी केलं हे ब्रिजसाठी आणि राजेंद्र गावित श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हे स्पष्टीकरण द्या, कारण की लोकांना समजेल, कारण की सोशल मीडियावर असे मेसेज व्हायरल होते ते आणि स्वतः पाहिलेले आहे. तर ह्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं तर लोकांना कळेल की नेमकं प्रयत्न कोणी केलं. नाही, आपण प्रयत्न सगळ्यांनी बरेच वर्ष करत होते, परंतु त्यांना यश येत नव्हतं. आम्ही सुद्धा स्वतः शिवसेनेच्या माध्यमातून रस्ता रोको केलं होतं. हा पोलिसांचा विरोध असताना सुद्धा आम्ही हा नॅशनल हायवे बंद केला होता आणि आंदोलन केलं होतं. परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे तो मंजूर होत नव्हता. परंतु यामागे खरोखरच खासदार असल्यामुळे गावित साहेब आणि त्यांनी दिल्लीत त्यांचं वजन वापरून हा ब्रिजसाठी प्रयत्न करून हा ब्रिज मंजूर करून घेतला आहे आणि त्याबद्दल त्यांच्या प्रयत्नांना कुणीही नाकारू शकत नाही. आपण प्रयत्न सगळे आंदोलन करत होते, परंतु खरं श्रेय गावित साहेबांनाच जातं.